पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव येथे काकडा महोत्सव व नामसकीर्तन महायज्ञ सोहळा दिनांक 6 ऑक्टोबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांकडून श्रवण सुखाचा लाभ भाविकांनी घेतला। या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत सामुदायिक काकडा भजन, श्रींची महापूजा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व सायंकाळी 6 ते 8 हरिकीर्तन तसेच दररोज पारायण होत असे। या कालावधीत हरिभक्त पारायण गोरक्षनाथ महाराज टावरे, हरिभक्त पारायण भानुदास महाराज बारवकर, हरिभक्त पारायण प्रसाद महाराज भोर, हरिभक्त पारायण जालिंदर महाराज करंडे, हरिभक्त पारायण तानाजी महाराज तांबे, हरिभक्त पारायण साई महाराज राक्षे, हरिभक्त पारायण सागर महाराज घाडगे, हरिभक्त पारायण साहेबराव महाराज कामठे, हरिभक्त पारायण जयेश महाराज टेमगिरे, हरिभक्त पारायण रोहित महाराज थोरात, हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज रुकारी, हरिभक्त पारायण कार्तिक महाराज कानसकर, हरिभक्त पारायण हर्षद महाराज पारखे, हरिभक्त पारायण सुनील महाराज निगोट, हरिभक्त पारायण सिद्धेश महाराज वाबळे, हरिभक्त पारायण भिकू महाराज आनंदराव, हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज लोखंडे, हरिभक्त पारायण आविष्कार महाराज पोखरकर, हरिभक्त पारायण अनिकेत महाराज कदम, हरिभक्त पारायण नंदू महाराज सोनवणे, हरिभक्त पारायण कानिपनाथ महाराज बांगर, हरिभक्त पारायण ओंकार महाराज गुंजाळ, हरिभक्त पारायण ओंकार महाराज मनसुख, हरिभक्त पारायण कैलास महाराज पोखरकर, हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज पाटील, हरिभक्त पारायण रंगनाथ महाराज राजगुरू, हरिभक्त पारायण महंत योगी बेलनाथ महाराज, हरिभक्त पारायण नामदेव महाराज वाळके, हरिभक्त पारायण साहेबराव महाराज टाकळकर, हरिभक्त पारायण पोपट महाराज राक्षे, हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज हाडोळे, हरिभक्त पारायण बाजीराव महाराज बांगर यांची कीर्तनरूपी सेवा पार पडली व हरिभक्त पारायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांनी काल्याच्या कीर्तनाने सेवा केली। यावेळी समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खडकी गावातील सर्व उपस्थित होते। पिंपळगाव खडकी येथे नामसकीर्तन महायज्ञ व काकडा सोहळा संपन्न झाला। परराष्ट्रात कुठेतरी खेकड्यांचं संमेलन होतं। काचाच्या वर्गात खेकडे भरलेले, त्याला कसे स्टिकर लावलेले, मग त्या संमेलनाचे जे संमेलनाध्यक्ष होते त्या अध्यक्षांनी काय सगळे पहा कुठले खेकडे म्हणजे वाचा त्याच्यामध्ये होतं जर्मनी, वा, जपान, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, युक्रेन अशा देशांच्या वेगळ्या देशांचे खेकडे, त्याच्यात एक वर्णी अशी होती त्या खेकडे होते पण वर्णीला झाकणच नव्हती। ते संमेलनाच्या अध्यक्ष म्हणजे अरे वरीचं व्यवस्थापन आणि दोन माणसं बोलत, अरे झोपायचं बघा येता का, वर्णीला झाकण नाही पण खेकडे बाहेर पडतील ना। ते दोन्ही कामगार म्हणले एक खेकडे बाहेर नाही पडणार म्हणजे कसं काय, ते वर्णीवर काय लिहिले वाचा, तर वर्णीवर लिहिलं होतं भारताची खेकडे। अरे बाबा कुठे का असणार बाहेर पडते म्हणजे नाही 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 नाही, ह्या खेकड्याचं गमत वेगळं आहे, म्हणजे ह्या देशाच्या खेकड्यांच्या रक्तात गुन्हा आहे। शूटिंग बंद करा, बस खाली बस। काय घडल्या, देवराजा झाला गड्यानो
वाकड्या दाखवेल तशा दाखवायच्या. काल तरी टाळ वाजवा, पकवायची पकवान वाजवा. राधा कृष्ण सगळ्या तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.